मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो कोंबडा कसा देसी स्टाईलमध्ये बनवायचा। पहिला त्याला असा वरपळून घ्यायचा, त्याने की करून त्याची सगळी केस जळून जातात वरची। आवाज एक 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 केस काढून घ्यायचं सगळं असं हाताने वरपळून नाही ते सगळे जातात त्याला म्हणतात फुगणी आणि असं फुकायचं। मित्रांनो, याला तुम्ही डायरेक्ट बिना स्किनचं वरचं सगळं काढून पण देऊ शकता। असं आपण त्यासाठी करतो जेणेकरून हा देसी मुर्गा आहे, त्यामुळं त्याची टेस्ट चांगली लागते। अशा तऱ्हेने त्याचा खालचा पाय सोलपडून घ्यायचा। गरम गरम असते, कसं वाफे निघतं तेव्हा हाताला वाजतं। ही खाण्यात अशी मजा आहे कुठंच नाही आहे। त्याला थोड्या वेळाने लगेच धुवून घ्यायचं जेणेकरून त्याचे सगळे केस निघून जातील। हे असं पकडायचं एक साईडून त्याच्या जॉईंटमध्ये कापायचं आणि असं सोलपडायचं। याला लागतं बोनलेस लेग। त्याचे दोन लेग असे वाकडे करून घ्यायचे, मध्ये कलता मारायचा। चेस्टचा पार्ट असतो थोडासा साईड बोन, थोडासा कापला की असा साईडला काढून द्यायचं। काढल्यानंतर त्याला असं मधनं काढून टाकायला, त्याच्या आतलं सगळं मटेरियल बाहेर। काळीज, पेटा सगळं असं साईडला एक साईडला करून घ्यायचं। आता इथे येतो महत्त्वाचा पार्ट, त्याच्या काळजापाशी असतं एक पित्ताचं, ती व्यवस्थित काढायला लागते। ती जर व्यवस्थित काढली नाही तर पूर्ण मटण कडू होतं। अशा तऱ्हेने काळजाच्या शेजारचं जे त्याचा बारीक भाग साईडला काढून फेकून द्यायचा। तिचा पेटा काढायचा, सगळ्याच्या बाहेर काढून टाकून द्यायचं। धुवून घ्यायचा मस्त चकाचक, जेणेकरून त्याच्या आतली घाण वगैरे सगळी निघून जाईल। तर तुम्ही पाहू शकता त्याच्या दोन प्रायव्हेट पार्ट कसे बाहेर आले। त्याच्यावरची येल्लो स्किन असते, काढून टाकायची। वरची येल्लो स्किन काढली की अशा तऱ्हेने याला पण धुवून घ्यायचं। टेमके त्याला पण धुवून घ्यायचं चांगलं चकाचक। लाकडच असतं ते, बाबळीच्या लाकडच येतं, जेणेकरून त्याचे खाची ओढत नाही। बारीक बारीक पीस करून घ्यायचे। त्या हळद आणि मीठ मॅरिनेशन करायचं। हळद मीठ टाकल्यानंतर कालवून ठेवायचं, असं पातीला ठेवायचं तापवायला। थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात, चांगलं चुलीवर ठेवलंय मस्त मस्त। हे असं वरती ताटाच्या वरती पाणी ठेवायचं त्याची, कारण आपल्याला गरम पाणी डायरेक्ट थंड पाणी टाकून त्याची चव राहत नाही। त्यामुळे असं वरती थोडंसं गरम पाणी ठेवत गरम पाणी झालं की त्यात आतमध्ये टाकायचं, परत काढायचं, नवीन दुसरं गरम करायचं, परत त्यात टाकायचं। मग थोडंसं असं वाढतं पाणी। आता वाफलून घेतलं, वाफलून शिजलं की लगेच काढून त्यात आता मसाले टाकायचे, इंडियन स्पायसी मसाले। चला पटापटा टाकू आपण जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या प्रकारचे सगळे मसाले त्याच्यात ॲड करून असे गरम पाण्यात मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यात वरती टाकून द्यायचे। असे असा मस्त मस्त वास येतो ना। पण तुम्ही काय घेऊ शकत नाही वास, तो मलाच वास येतोय चांगला। तोंडाला पाणी सुटले। पार्टी टाईम पार्टी। हातावर घ्यायचं आणि टेस्ट करायला बघायची, मीठ मिरची मसाला चांगला झाला की नाही। ओके झाला असेल तर एकदम डन।